आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ्या वाजवायच्या. यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवस म्हटलं की लहानपासून थोरापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते, आनंद असतो, उत्साह असतो, एक खळाळता धरा मनामध्ये वाहत असतो. आपल्या संपूर्ण आयुष्याचं चिंतन आणि भविष्य काळाचं सुद्धा चिंतन या दिवशी करायचं असतं. शुभेच्छा बरोबरच अनेक अपेक्षांचं वझं अशा माणसांच्या मनावर असतं आणि त्यांना आयुष्यभर उरलेलं आयुष्यभर ते पेलायचं असतं. भुतेकर सर एक आपल्या शाळेतलं एखाद्या पर्वतासारखं पहाडासारखं व्यक्तिमत्व. बऱ्याच वेळेस त्यांच्या शारीरिक तक्रारीमुळं, त्यांच्या पायाच्या दुखण्यामुळं ते आपल्याला जास्त फिरताना किंवा जास्त धावपळ करताना दिसत नाही, परंतु सतत कार्यक्षम, सतत क्रियाशील असणारं व्यक्तिमत्व. ज्याप्रमाणे एखादा मैलाचा दगड असतो, एकाच जागी बसतो, परंतु येणाऱ्या जाणाऱ्याला मार्गदर्शन करत असतो, दिग्दर्शन करत असतो, त्याला दिशा दाखवत असतो. तसं भुतेकर सर मोठ्या चपळाईनं जरी त्यांना कोणतं कार्य करता येत नसलं पायामुळं, तरीही एका जाग्यावर बसून का होईना त्यांच्या अनुभवाची शिदोरी ते वाटत असतात आणि त्या अनुभवाच्या शिदोरीवर बरेचसे जीव, छोटे छोटे जीव, तुमच्यासारखे विद्यार्थी हे घडत असतात आणि आमच्यासारख्यांना सुद्धा त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. असे भुतेकर सर एवढं मोठं व्यक्तिमत्व व्हायला सहजासहजी हे होत नसतं. कित्येक वर्ष तपश्चर्या करावी लागते, कित्येक वर्षे साधना करावी लागते आणि संघर्ष करावा लागतो. मित्र, लक्षात घ्या, संघर्षाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये समृद्धी मिळत नाही. भुतेकर सरांचा जन्म 22 ऑगस्ट 1969 झालेला आहे आणि 1996 या शाळेमध्ये ते सेवेत रुजू झालेले आहेत. 30 वर्ष होऊन गेली त्यांना या शाळेमध्ये ती सेवा करतात. परंतु हे सर्व करत असताना मी सांगितलं त्यांचं जीवन हे संघर्षमय. नोकरीच्या आधी अंगणवाडीमध्ये ते काम करायचे. सायकलवर बसून अंगणवाड्यामध्ये ते जायचे, पर्यवेक्षक म्हणून काम करायचे, अंगणवाड्यात तपासायचे आणि तेव्हापासून त्यांच्या पायाला ब्रेक नव्हता, तर आतापर्यंत ब्रेक नव्हता आणि तो ब्रेक नसल्यामुळेच आता त्यांच्या पायाला थोडासा ब्रेक लागला. कळतंय ना मी काय बोलतो ते? त्यांनी स्वतःची काळजी घेतली नाही, ते फिरत राहिले, लोकांना मार्गदर्शन ते करत राहिले. सतत सतत संघर्ष इथे लागण्यापासून आणि आतापर्यंत सुद्धा संघर्ष. आणि हे संघर्ष करत असताना अनेक प्रकारचे सामाजिक कार्य त्यांनी केले. या ठिकाणी नोकरी करता करता अनेकांना नोकरी देणे. तुम्ही म्हणाल अनेकांना नोकरी देण्यासारखं असं काय होतं त्यांना? तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, त्यांच्याकडे 3 शाळा आहेत. आपल्या या एका शाळेमध्ये ते नोकरी करतात, परंतु त्यांनी स्वतःच्या ताकदीवर काढलेल्या 3 शाळा आहेत. त्यामध्ये सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ बरंजा लोखंडे या संस्थेचे ते सचिव आहेत. इंड फ्लाय इंग्लिश ड्रीम स्कूल केदारखेडा या शाळेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. नवभारत शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन ते आहेत. लोखंडे बरंजा ग्राम संसदचे ते माजी ग्राम संसद सदस्य आहेत. पुन्हा कपिला सहकारी दूध संस्था बरंजाळाचे ते चेअरमन आहेत. मनाई पशु आहार संस्था बरंजाळा या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
म्हणजे अशा कितीतरी पदावरती काम करतात. आपल्याला वाटतं फक्त ते आपल्या शाळेतच नोकरी करतात का काम करतात, परंतु आपल्या शाळेतील नोकरी करता करता आपल्या शाळेमध्ये सेवा देता देता अनेक सेवाभावी कार्य त्यांनी दुसरीकडे सुद्धा केले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जीवनामध्ये त्यांनी अनेक तरुण असे उभे केले. आज त्यांच्या संस्थेमध्ये जवळपास 35 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. या 35 लोकांना रोजगार देणं, त्यांचे संसार उभा करणं हे काम सोपं नसतं. शेवाळे सरांच्या वरती पितृवत प्रेम करतात आणि म्हणून प्रत्यक्ष मैदानात एखाद्या वेळेस भुतेकर सर दिसत नसतील, शेवाळे सर दिसत असतील, परंतु शेवाळे सर भुतेकर सरांच्या मार्गदर्शनामुळेच तिथं दिसत असतात. म्हणजे शेवाळे सरांना सुद्धा घडवणारे भुतेकर सर आहेत आणि हे दोघं मिळून तुम्हाला घडवतात. या घडवण्यामुळं काय झालं, तुम्ही एवढे मोठे घडले तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, विभागीय पातळीवर एवढंच नव्हे तर देश पातळीवर सुद्धा क्रीडा स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी चमकले. आणि याचं सर्व श्रेय कोणाला जात असेल तर ते भुतेकर सरांना जात. असे हे भुतेकर सर विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत, शिक्षक प्रिय शिक्षक आहेत. तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या चेहऱ्यावर सतत कमळ फुललेलं असतं. काम सुद्धा कमळाचं करतात म्हणून की काय काही सांगता येत नाही. परंतु कधी हे पहा, प्रत्येक माणसाच्या वाट्याला दुःख असतं, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात. परंतु त्या समस्या विसरून, ते दुःख विसरून लोकांसाठी हास्य कसं पेरायचं हे जर शिकायचं असेल तर भुतेकर सरांच्या चेहऱ्याकडे नेली पाहिजे. मी त्यांच्याबरोबर काम करत असताना परीक्षा जेव्हा आपल्या 10वीच्या आणि 12वीच्या चालू असतात, आमच्या दोघांची ड्युटी गेटवर असते. का मी विचारलं काही माजी शिक्षकांना, जे केंद्र प्रमुख असायचे त्यांना, आम्हाला दोघांनाच कशाला ठेवता? ते म्हणजे नाही, भुतेकर सरला तुम्ही सपोर्ट म्हणून. आणि भुतेकर सरांच्या एवढ्या ओळखी आहेत की कसलाही समोर माणूस आला, परीक्षेच्या वेळेस खूप विविध प्रकारचे माणसं येतात, त्यांच्याशी तोंड द्यावं लागतं. माझ्या सर्व Happy birthday to you. Okay. Happy birthday to you. टाळ्या वाजवण्याचा कंटाळा करू नका. टाळ्या वाजवण्याने ऊर्जा मिळत असते. या ठिकाणी भुतेकर सरांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उत्स्फूर्त प्रसन्न वाटत अभिष्ट चिंतन करत आहे. सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माननीय बोरकर सर, ज्येष्ठ शिक्षक प्राध्यापक बसवड सर, यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. यानंतर कार्यालय प्रमुख सकुंडे सरांना आपण पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचं अभिष्ट चिंतन करावं. क्रीडा मार्गदर्शक शेवाळे सर, शिक्षक सोसायटीचे चेअरमन के.जी. जाधव सर हे सुद्धा सरांचं अभिष्ट चिंतन करत आहे. आमचे ज्येष्ठ सहकारी आरती इंगळे सर, चिंतनामुळं वाढदिवस साजरा केल्यामुळं, तुमच्या सर्वांच्या सदिच्छा मिळाल्यामुळं आपल्या सरांचं या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल तर त्याने सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. विद्यार्थिनीच्या वतीनं आणि विद्यार्थ्याच्या वतीनं एक एक विद्यार्थी समोर येतील सरांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी. गायत्री चव्हाण ही सुद्धा भुतेकर सरांना विनंती करीत की गायत्री चव्हाणचा सत्कार तुम्ही आपण तिला आशीर्वाद द्यावा. तिचा सुद्धा आज वाढदिवस आहे तुमच्या वाढदिवसाबरोबरच. सर्व एकदा टाळ्याच्या गजरात या दोघांनी आपण शुभेच्छा देऊया. विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या शाळेमध्ये शिक्षक लोक सर्वच विद्यार्थ्यांना अपार प्रेम करणारे आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारची मदत व्हावी हे आपल्या शिक्षकांच्या मनात असतं नेहमीच. या अगोदर भुतेकर सरांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना प्लेटचं वाटप केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये आहेर सरांच्या आईचं निधन झाल्यानंतर आहेर सरांचे भाचे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शालेय पोषाहार घेण्यासाठी प्लेटचं वाटप केलेलं आहे. याच्या अगोदर के.जी. जाधव सर त्यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना पॅडचं वाटप केलेलं आहे. इंगळे सरांनी सुद्धा अशाच प्रकारच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठल्या ना कुठल्या प्रकारची भेट आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी, त्यांना त्याची मदत व्हावी हा हेतू असतो. इथं सुद्धा भुतेकर सरांनी आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही खेळाडू विद्यार्थ्यांसाठी
शालेय किट आलेली आहे 14 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी. ती शालेय किट जवळपास किती विद्यार्थी सर 1000 रुपयाची किट सरांनी या ठिकाणी आणलेली आहे. ही शालेय किटमध्ये टी शर्ट आहे. मुख्याध्यापक बोरकर सर, आपले जे शिक्षक ज्यांचा वाढदिवस आहे भुतेकर सर, असे या सर्वांच्या हस्ते यंदा या किटचं वाटप होत आहे. पहा